पेट्रोल डिझेलच्या सेस आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड, गोपाल तिवारी, रफिक शेख, माजी नगरसेविका लता राजगुरू, युवक अध्यक्ष सौरव आमराळे, राजेंद्र शिरसाट, अविनाश साळवे, राज आंबिके, नीता राजपूत, प्राची दुधाने, प्रियांका मधाळे, ॲडव्होकेट राजश्री अडसूळ, अर्चना शहा, प्रियांका रणपिसे, शिवानी माने, शारदा वीर, रेखा जैन, अंजली सोलापुरे, मंदा जाधव, अक्षय जैन, संदीप मोकाडे, संतोष आर्टे आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या अगोदर केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी करू, त्याचप्रमाणे अनेक लोकोपयोगी आश्वासने दिली होती। निवडणूक झाल्यानंतर ही सर्व आश्वासने फेल ठरली असून केंद्र सरकार सातत्याने महागाईमध्ये वाढ करून गोरगरीब नागरिकांची हेळसांड करीत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये 500 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर देणार असे घोषित केले असताना सत्तेत आल्यावर त्यांनी आता पाठ फिरवली आहे। हे भाजपचं सरकार, मोदीचं सरकार देशाला दुसरीकडं लक्ष वेधू इच्छितं आणि दुसरीकडं लक्ष वेधून सामान्य जनतेची गॅसची महागाई असेल, पेट्रोल डिझेलची महागाई असेल, शाळेतल्या मुलांची फीसची महागाई असेल, बेरोजगारांची असेल, महिला अत्याचाराची असेल, महिला सुरक्षेची असेल, सगळीकडं सपशेल फेल गेले। एकीकडं विषय मोठा गाजावाजा करायचा, लोकांचं लक्ष तिथं न्यायचं, मग ते हिंदू मुसलमानांचा वाद असेल, वक्फ बोर्डचा वाद असेल, अशा अनेक गोष्टी बाजूला घ्यायच्या आणि त्याचमध्ये गपचूपपणे या देशावर जी टॅरिफ लादलं गेलं त्या टॅरिफचा विषय असेल, ह्या आता गॅस सिलेंडरचा विषय असेल, आता येणाऱ्या काळामध्ये सेस जो वाढवला डिझेल आणि पेट्रोलवर, मुलांची फीज वाढवली गेली, अशा सगळ्या गोष्टीकडं आमचं आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सामान्य जनतेला, पुणे शहराच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या की आपण बाहेर उतरा। हे सरकार तुम्हाला मतं मागण्याच्या अगोदर फसवतं आणि मतदान झाल्यानंतर, पाशवी बहुमत आल्यानंतर हे तुम्हाला त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण करत नाही तर दुसरीकडे नेतं। आज तुम्ही आता फक्त हातातला पगार तुमच्या 5 तारीख 1 तारखेला पगार झाला तर 5 तारखेपर्यंत तुमच्या हातात पगार राहत नाही, एवढा ह्या महागाईमध्ये जातो। मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, अमेरिकेतली लोक जनता रस्त्यावर उतरली, आपण सुद्धा आता रस्त्यावर उतरायची वेळ आली, नाहीतर खूप उशीर झाला तर मग अडचण सर्वांची होईल। ह्या देश धडीला जाईल एवढं आपल्याला सावध करतो।